मला आवडले एक चांदणी, स्वयंपूर्ण, स्वतःच्या तेजानं चमचमणारी माझी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. आमच्या 2 मुली, उर्मी आणि इच्छा. त्यांचा आम्हाला आहे अभिमान. माझी बहीण इच्छा, तिच्या शिक्षणाचा मला आहे अभिमान. माझी गुणी विद्यार्थिनी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. जगात अनेक स्वभावाची लोक असतात बघ, पण समधीच वाईट असतात असं नाही. तुला बी चांगला जोडीदार मिळेल. इच्छा सुंदर आहे, हुशार आहे, डॉक्टर झाली आहे. आता तूच बघ ना, आपल्या जातीमध्ये तिच्या तोला मुलाचा नवरा मिळणं कठीण आहे. डॉक्टर इच्छा भेटले असतात तर खूप बरं झालं असतं. म्हणजे त्यांनी मला इथे ॲडमिट केलं. मग तुम्ही आता मला सांगितलं की आता उद्या डिस्चार्ज मिळणार आहे म्हणून. त्यांचा मोबाईल नंबर मिळेल? डॉक्टर इच्छाकडे मोबाईल नाही आहे. मोबाईल ठेवू का परत करू? इच्छे बाहेर चालली वय ग? हो. ते काय ते हे खोकडं कंस आहे? हे ना अगं हे फोन आहे, मोबाईल फोन. हा, मोबाईल फोन आहे. मोबाईल फोन कोणाचा आहे? माझ्यासाठीच पाठवलाय. तुझ्यासाठी? हा. कुणी? कुणी हा अगं हॉस्पिटल मधून आलाय. वय हा म्हणजे काय आहे ना, मी मोबाईल वापरत नाही ना, मग हॉस्पिटलला अडचण होते. अचानक मला बोलवून घेता येत नाही ना म्हणून. वय वय बरोबर आहे त्यांचं. डॉक्टरकडे फोन पाहिजे ना, हो. नाही तर पेशंटची पंचायत व्हायची. हो ना. नाही का? पेशंटची पंचायत. हो. काय ग इच्छे, एक विचारू का? हा नाही, यो फोन आता घरच्या कामासाठी वापरता येईल का? येईल की. ते वाजलं बघ. हो. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग डॉक्टर मॅडम. काय आवडलं का सरप्राईज गिफ्ट मोबाईल? हो आत्ताच मिळाला, थँक्यू. आणि मी मुद्दामूनच रेडी टू यूज असा करून पाठवला, म्हणजे चार्ज करून सिम कार्ड घालून. त्यामुळे बघा ना, तुमचा आवाज कानावर पडला. आता तुमच्या दर्शनाचा लाभ केव्हा होईल आम्हाला? हो मी निघतेच आहे. बरं लवकर या. म्हणजे काय आहे, मला डिस्चार्ज मिळणार आहे ना, त्याआधी आपली भेट झाली असती तर बरं झालं असतं. हो येते. वाट बघतो मी. झालं? कोणाचा फोन होता? हे हॉस्पिटलमधूनच होता. वय हा मी येते. हा हा, निघ निघ. आणि ते सांभाळून ठेव बरं का, विसरशील कुठेतरी. नाही नाही. हा, महागाची वस्तू आहे ना. हो येते ग. हा. इच्छा, एक मिनिट. काल डोळ्याला डोळाच लागला नाही, रातभर झोपच नाही आली. मला हे काय विचार डोक्यामध्ये. आम्ही म्हटलो बोलावं तुझ्याशी जरा. खरं सांगू बाबा, काल मलाही स्वस्थ झोप आली नाही. खूप विचार केला मी, आणि मग असं वाटलं की आत्ता या घडीला माझ्या लग्नापेक्षा माझं शिक्षण आणि माझं करिअर जास्त महत्वाचं आहे. इच्छे आली का तू पुण्यांदा मूळ पदावर? आई माझं ऐकून तर घे ना. तुमच्या इच्छेला मान देऊन मी पाहण्याचे प्रोग्राम्स होऊ दिले ना. काय झालं? 3 वेळा 3 विचित्र अनुभव आले आपल्याला. अगं मग चौथा पोरगा चांगला असेल. असेलही, पण तो शोधण्याची घाई गर्दी नको करायला. जेव्हा वेळ येईल तेव्हा तो बरोबर समोर येईल, किंवा मी त्याला शोधेन. तुझा विचार तरी काय?
जाणार का शहरात परत? झालं, एकदा तू शहरात निघून गेले ना, मग लग्नाचं नावच नको घ्यायला. बन बेगमन राहत तशीच जलमभर. आई माझं ऐकून तर घे ना. मला काय वाटतं माहितीये का, मी आत्ता जिथे शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते ना, त्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा. म्हणजे मग मी इथेच राहीन तुमच्याजवळ. म्हणजे एकीकडे माझं काम चालू राहील आणि दुसरीकडे एखादं चांगलं स्थळ आलं तर त्याचाही विचार करता येईल. का, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की इच्छा म्हणते ते बरोबर आहे. काय अशाने तिचं शिक्षण पण चालू राहील आणि आपल्याला वेळ मिळेल नवरा मुलगा पाया. बरं मग काय आता, बाप लेकीचं एकच मत असल्यावर मी कोण आहे मध्ये तिसरी बोलणारी. होऊन दे तुमच्या मनासारखं, होऊन दे. बर, आता मी निघू का? मला खरंच खूप उशीर होतोय. निघले, जा सांभाळून जा. हा, गुड मॉर्निंग सर. अरे इच्छा, बस ना प्लीज. सॉरी सर, यायला उशीर झाला. असू दे, जाऊ दे. उशिरा का होईना पण आलीस ना, बरं झालं. बरं, तुझ्या एका पेशंटला आज नक्की डिस्चार्ज देता येईल. म्हणजे? तो सत्यशील गायकवाड ऍक्च्युली ठणठणीत बरा झालाय, पण डिस्चार्जचं नाव काढलं की आजारपणाचा ढोंग करतो. आणि आता तर काय त्यांनी जाहीर करून टाकलंय की डॉक्टर इच्छाला भेटल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. मे बी म्हणजे मी त्यांना इथे ऍडमिट केलं ना, म्हणून म्हणत असतील. असेल असेल, म्हणजे असू शकतं. पण तू आता आली आहेस ना इथे, जाऊन एकदा भेटून ये ना त्याला, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल नाही का? ओके सर, येते. पण सर ॲक्च्युली मी आज तुम्हालाच भेटायला आले होते. मला? का बरं? सर, मी माझ्या मेडिकल टर्म्स शहरातल्या कॉलेजमधून पूर्ण केल्या. परीक्षाही तिथेच दिली आणि आता रिझल्टही लागला. आणि आता अर्बन इंटर्नशिपसाठी नियमांप्रमाणे मला ते जिथे पाठवतील तिथे मला जायला लागणार. बरोबर. पण सर, मला जर ती इंटर्नशिप इथेच या हॉस्पिटलमध्ये परत करायला मिळाली तर? डॉक्टर इच्छा, युनिव्हर्सिटीच्या रूलमध्ये जर ते बसत असेल तर तुला नक्की परवानगी मिळेल. पण त्याआधी तू एक काम कर, तुझ्या कॉलेजच्या डीनला जाऊन भेट आणि त्यांची परवानगी घे. मग बघूया आपण काय करता येते का. ओके सर, थँक्यू. येते मी. नाना, तुम्हाला बिस्किट हवंय? नाही नको. आई तुम्हाला? अगं किती गरम आहे चहा, आम्हाला नाही पिता येणार. नो. गार करून आणू का? नाही नको. अरे बापरे, ऑफिसची एक फाईल बेडरूम मध्येच राहिली, जर आण ना. आणते. हे बघ, निळ्या रंगाची फाईल आहे, बेडरूम मध्ये असेल कुठेतरी. आणि हो, माझं रुमाल आणि पैशाचं पाकिट पण आण. आणते आणते. आणि ऐक, पाकिटात पैसे आहेत का बघ, आणि नसतील तर ठेव जरासे. आई, मागच्या आठवड्यात काय फजिती झाली माहिती माझी. अगं डिसूजा बरोबर ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेलो, पैसे काढायला गेलो तर पाकिटात काहीच पैसे नाही. अगं बाई, मग काय, डिसूजाने दिले पैसे. पण व्हायची ती फजिती झालीच. घरी आल्यावरती उर्मिला एवढा रागवलो माहितीये मी. अगं रोजच्या करायच्या गोष्टी कशा विसरायच्या माणसाने. हे घ्या, फाईल, रुमाल आणि पाकिट. उर्मी, काय आहे, बूट नाही पुसलेस? सॉरी, आत्ता पुसून देते. प्रसाद, लग्न झाल्यावर किती बदललास रे तू. लग्नापूर्वी स्वतःची कामं सगळी स्वतःच करत होतास, आणि आता प्रत्येक कामासाठी तुला उर्मी लागते. हा काय प्रकार आहे? उर्मी काही या घरात नोकर म्हणून आलेली नाहीये. आई, बायकोनं नवऱ्याची 4 कामं केली म्हणून ती काय नोकर होते का? हो, त्या 4 कामात जर बूट पुसण्याचं काम असेल ना तर ती नोकरच होती.
मला नाही आवडत हे. जाऊ द्या नाही, सकाळी सकाळी यांची खूप धावपळ होते ना, म्हणून थोडीशी मदत करते. लग्नापूर्वी स्वतःची कामं सगळी स्वतःच करत होता की माझ्याकडून काय असल्या कामांची अपेक्षा वगैरे करत नव्हता. ठीक आहे आई, यापुढे मी उर्मीकडून कुठलीही अपेक्षा करणार नाही बस. अहो अहो राघवला, प्रभा, अगं मुलांच्या मध्ये आता आपण फारसं लक्ष घालायचं नाही. अहो असं कसं म्हणता? प्रसाद काही असा आयतोबा कधीच नव्हता. पदोपदी त्यांनी असं बायकोला नाचवावं हे बरोबर वाटतं का? हे बघ, बरोबर की चूक हा आता त्या दोघांचा प्रश्न आहे. अगं मुलं आता मोठी झाली आहे. हा, आता आपण आपले प्रश्न त्यांच्यावर लादायचे हे मला तरी बरोबर वाटत नाहीये. बघ आता तुला काय वाटतंय ते तू ठरव. आई, तुम्ही आता यांना जे काही बोललात ते यांना आवडलेलं दिसलं नाही. उर्मी, व कडू औषधाचा डोस कोणाला आवडतो का? पण चांगल्या प्रकृतीसाठी त्याची आवश्यकता असते. कसं असतं, चांगल्या सवयी जडायला वेळ लागतो, पण वाईट सवयी पटकन अंगवळणी पडतात. प्रसाद तुझ्याशी जरा जास्तच अधिकार गाजवून बोलतोय असं वाटलं मला, म्हणून मी सर्वांदेखत त्याचं असं बोलले. तुमच्यासारखी सासू मला मिळाली खरंच माझं भाग्य आहे. खरं तर मलाही वाटलं होतं की यांच्याशी बोलावं, पण मी यांना बोलले असते तर कदाचित त्यांचा इगो हर्ट झाला असता. मला तुझी कुचंबणा कळत होती ग, म्हणून मीच बोलायचं ठरवलं. शेवटी आई आहे ना मी त्याची. त्याचं काही चुकलं तर त्याला बोलायचा मला अधिकार आहे. नाही, बरोबर आहे, पण हे रागावून बसले तर मला तर बाई भीतीच वाटते. अगं आई काय किंवा बायको काय, दोन्ही नाती अशी आहेत ना की त्यांच्यावर फार काळ रागवणं शक्यच नाही. तू नको काळजी करूस. हे बघ, आणि प्रसाद सुद्धा काही तसा फार अडमुठा नाहीये. माझ्या बोलण्यातलं तथ्य कळलं ना त्याला की आपोआप शांत होईल. तू कशाला काळजी करतेस? अगं उर्मी, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. थांब आणते. हे बघ. पुस्तकं? हो, कॉलेजची पुस्तकं. आता ही घे आणि अभ्यास सुरू कर. पण यांना सांगितलेलं नाहीये, ते रागावले तर? त्यांच्याशी आपण नंतर बोलू ग. तो काही नाही म्हणणार नाही. तुम्ही बोलाल त्यांच्याशी? हो, बोलेन मी. पण आई, ॲडमिशनचं काय? इतक्या उशिरा ॲडमिशन नाही मिळणार. अगं आता मुक्त विद्यापीठाची सोय आहे ना. कॉलेजात न जाता सुद्धा तू परीक्षा देऊ शकतेस. आई, तुम्ही सगळ्या गोष्टींचा किती नीट विचार केलाय. मला तर बुवा नसतं सुचलं. अगं आता असं समज की माझं स्वप्न मी तुझ्या रूपानं पूर्ण करते. आई, नमस्कार करते. आशीर्वाद द्या. यशस्वी हो बाळा. डॉक्टरच्या फोन का उचलत नाही आहेत? आत्ता येते असं म्हणाले, अजून का आले नाहीत? निदान फोन उचला. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम कसला त्यात? मनात आलं की घराबाहेर पडता येतं का? घरी आई वडील असतात, भलत्या वेळी घराबाहेर पडायचं म्हणजे त्यांना काहीतरी कारणं सांगायला लागतात. मनात आलं ना की
पंख लावून बाहेर पडता आलं पाहिजे. कुणाच्या मनात? माझ्या की आणखी कुणाच्या? सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. ओळखताय तुम्ही? मला नाही समजत तुम्ही काय बोलता. खरंच? अगं म्हणून तर हा मोबाईल दिलाय. फोनवर तर बोलशील. फोन कशाला? जे काय बोलायचंय ना ते थेट बोला ना, समोरासमोर. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. हो का? इतकं वाईट मत आहे का तुमचं माझ्याबद्दल? मग हा मोबाईल कशाला पाठवलात? मी यासाठी तुम्हाला हा मोबाईल पाठवला की मला कधीतरी वाटलं की कुठल्या तरी वाईट माणसाशी बोलावं. तुमच्याशी बोललो असतो म्हणून पाठवला. सत्या, प्रत्येक वेळ ही चेष्टा करण्याची नसते. निदान आत्ता तरी माझा तसा अजिबात मूड नाहीये. अरे बापरे, असं मूड जाण्यासारखं झालंय काय? हे बघा, तुम्ही मला मोबाईल कशासाठी पाठवलात हे मला माहिती नाही, पण हे असं श्रीमंतीचं प्रदर्शन करणं मला अजिबात आवडत नाही. मला अत्यंत चीड येते या गोष्टीची. डॉक्टर इच्छा, आय एम सॉरी, पण तुम्हाला हा मोबाईल देण्यामागे माझा काही एक वाईट हेतू नव्हता. हो का? मग काय हेतू होता? काय ना, उद्या मला डिस्चार्ज मिळणार आहे आणि समजा तुम्ही मला उद्या भेटला नाहीत, तुमच्याशी बोलावंसं वाटलं तर म्हणून मी हा मोबाईल पाठवला होता. अच्छा, म्हणून ही भेटवस्तू मला पाठवलीत. मोबाईल एवढी किमती. वा, छान. मुलींना इम्प्रेस करण्याची चांगली युक्ती आहे ही. आत्तापर्यंत अशा किती मुलींना किमती भेटवस्तू पाठवल्यात तुम्ही? आणि काय झालं मग? जाळ्यात सापडला एखादा मासा? डॉक्टर इच्छा, हे बघा, माझ्या मनात कुठलाही गैरविचार नव्हता. अँड बिलीव्ह मी, मी आतापर्यंत कुठल्याही मुलीला अशी भेटवस्तू दिलेली मला तरी आठवत नाही. अरे वा, नाटक छान करताय तुम्ही. वा, छान. एकीकडे मला फोन पाठवायचा, मला भेटायला बोलवायचं, आणि दुसरीकडे इथे हॉस्पिटलमध्ये दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीचा हात हातात घेऊन गप्पा मारायच्या. कुठली दुसरी मुलगी हो? ती मुलगी हात मी चेष्टा करत नाहीये. आय एम सॉरी डॉक्टर इच्छा, आय एम सॉरी. मी काल सगळं पाहिलेलं आहे. नाही, तुम्ही पाहिलं ते सत्य होतं, पण तुम्ही न बोलता निघून जाण्याच्या ऐवजी तुम्ही माझ्याशी येऊन बोलला असतात तर मी तुमची माझ्या बहिणीशी ओळख करून दिली असती. तुमची? ती माझी बहीण होती, धाकटी बहीण अनिता. काय ना, मी घरी कळवलं नव्हतं ना माझा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. मग कुठला तरी आमचा एक कोल्हापूरचा माणूस, त्यांनी मला इथे पाहिलं, त्यांनी लगेच आईला फोन केलं आणि ही आपल्या भाऊरायाच्या शोधात निघाली लगेच आणि आली इकडे. आय एम सॉरी. सॉरी म्हणण्याची काही एक गरज नाहीये. न बोलल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. आता तुम्हाला कळलं ना मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये का बोलवलं होतं. उद्या मला डिस्चार्ज मिळणार आहे आणि उद्याच मी कोल्हापूरला परत जाणार. काय ग, लगेच अभ्यास सुरू केला वाटतं. कितीतरी दिवसांनी अभ्यासाची पुस्तकं पाहिली. अचानक मागचे दिवस आठवले. कॉलेज, परीक्षा, लायब्ररी. राहवलंच नाही. कधी एकदा पुस्तकं उघडून बघते असं झालं. मग ते जुने दिवस परत आले तसं समज.
अगं लग्न झालं म्हणजे सगळं काही संपलं असं समजायचं काही कारण नाही की. पण आई, मला भीती वाटते. हे काय म्हणतील? बघू, वेळ आली की ठरव. आई उर्मी अरे प्रसाद, तू लवकर आलास वाटतं आज. आई गुड न्यूज आहे. काय? मला प्रोजेक्ट मॅनेजरची पोस्ट मिळाली. हे बघ आजच लेटर मिळालंय. अगं बाई, का? बघू. वाच वाच. हा. अरे पण हे इंग्रजीत आहे. मग उर्मी वाचेल काय? उर्मी वाचतेस? इंग्लिशमध्ये आहे. वाच, जोरात वाच. To Mr. Prasad Jadhav, we would like to acknowledge your sincere effort and your valuable contribution in the growth of our company. It is with great pleasure that we inform you have been promoted to the position of project manager from the 1st of next month. Congratulations, A.B. Shah, General Manager. माझं कौतुक करताय ते ठीक आहे, पण उर्मीचंही कौतुक करा. काय झालं? अगं मला मिळालेलं प्रमोशन लेटर तिने इतक्या खाडखाड वाचलं. नाही, उर्मीला एवढं चांगलं इंग्लिश येतंय मला कल्पनाच नव्हती. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की समजा एखाद्या पेशंटला एक सुंदर तरुणी भेटायला आली तर डॉक्टरला का राग यावा? हॅलो. हॅलो डॉक्टर मॅडम,